Hello, hello. This is the My Artifact episode number 2088. आजची तारीख आहे 12 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 10 वाजले. Okay. What I'm saying is that की आता मी GoProचे काही शॉट बघितले आणि इट वॉज डॅम गुड. याने GoPro was म्हणजे just like DSLR is kind of like that ki it meant to be video. Meant to be video or something like that की but म्हणजे what's travel film साठी नाही का I'm just saying is that की GoPro से बेहतर कोई है ही नाही. कारण जे GoPro मधून जे क्वालिटी येते ना ते ट्रॅव्हल साठीच बनला गेला तो 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 जो कॅमेरा आहे ना इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे मी किती विचार केला की मी हे शॉट्स वगैरे DSLR नी घेईल बा बट दॅट इज डेफिनेटली नॉट. ट्रॅव्हल म्हणजे इज काइंड ऑफ थिंग्स लाईक की सब कुछ फोकस में है. एव्हरीथिंग इज फोकस. एव्हरीथिंग व्हाट्स हॅपन इनसाइड इट. सो व्हॉट डू यू सी? GoPro is really great. Even if I just wanted to make a film like a travel film so I just think GoPro is a really first choice. And GoPro is not only giving the really best quality but also it is a really important thing that DSLR doesn't have is that king की portability. म्हणजे जे पोर्टेबिलिटी त्या GoPro मध्ये आहे ना इट वॉज रिअली ग्रेट. कारण ट्रॅव्हल फिल्म्स मध्ये आपल्यापाशी टाइमच नाही राहत की आपण DSLR ला सेटिंग सेट करू इव्हन गिम्बल सेट करू. इट इज नॉट. GoPro is kind of think like that, ready and go, plug and play. Yes, it was like that. So I need this equipment. If I just trying to make this travel film, so it just like मेरे को ये चाहिए. क्योंकि इससे मेरा प्रोडक्शन क्वालिटी बढ़ता है dude. I was super blessed by this. क्या वाइड एंगल और क्या कलर पर. It was so good. बहुत ही जबरदस्त. I was really amazed by this thing. म्हणजे मी नाही का जे GoPro चे शॉट्स आहेत ना ते मी माझ्या मोबाईलनी इव्हन आयफोननी समजा जर गिम्बल लावून जरी पण शूट केले ना तरी पण तेवढे स्मूथ येणार नाही जेवढे GoProनी येतात. GoPro स्पेशली आय एम टॉकिंग अबाउट GoPro Max and GoPro 9. It was damn good. लिटरली जे व्हिडिओज बनतात ना it was really great. I really like those videos. Yes. Usually हळूहळू माझा कॉन्फिडन्स वाढत आहे आणि मला असं वाटत आहे की मी तुला काय वाटते की नागपूरचा व्हिडिओ बनवल्यानंतर इफ यू गेट सम ऑपॉर्च्युनिटी ऑफकोर्स आय विल गेट सम ऑपॉर्च्युनिटी. आय डोंट नो भेटन नाही आय डोंट नो. जस्ट ट्राय. जस्ट लाईक आय वॉन्ट टू बी जस्ट लाईक कधी कधी असं वाटते का फिल्म डिरेक्टर व्हावं. फिल्म डिरेक्टर मध्ये काय आहे की फिल्म डिरेक्टर मध्ये जस्ट लाईक डिरेक्शन इज काइंड ऑफ थिंग. म्हणजे तो एक वेगळाच आर्ट आहे. याच्यामध्ये नाही का बिहाइंड द कॅमेरा खूप काही काम करावं लागतं. बट इट वॉज लाईक दॅट बिहाइंड द कॅमेरा म्हणजे इट वॉज लाईक दॅट की त्याच्यामध्ये खूप सारे डिसिजन असतात. यामध्ये प्रत्येक फ्रेमिंग ऍडजस्ट केलं जाते. फ्रेम मध्ये एक छोटासा पण इक्विपमेंट किंवा फ्रेम मध्ये जे काही ते ऑब्जेक्ट वगैरे दिसून राहिलंय जे कोणते प्रॉपर्टीज आहे त्याचं मिनिंग असलं पाहिजे ऍज अ फिल्म मध्ये. म्हणजे मोशन सिनेमामध्ये. बट ऍक्च्युली ट्रॅव्हल ब्लॉग किंवा ट्रॅव्हल फिल्म मध्ये या साऱ्या गोष्टी मॅटर नाही करत. या साऱ्या गोष्टी म्हणजे ट्रॅव्हल फिल्म मध्ये मॅटर करते. इट वॉज लाईक तुम्ही कुठे जाता, काय करता, काय बघता, व्हॉट इज युअर थॉट्स अबाउट दिस थिंग. दॅट इज रिअली. अँड मी असं नाही म्हणत की विच वन आय चूज. म्हणजे एक प्रकारे आय लाईक द फिल्म मेकिंग ऑल्सो आणि आय लाईक ट्रॅव्हल अँड थिंग्स ऑल्सो. यस. ट्रॅव्हल मध्ये नाही का म्हणजे जस्ट लाईक आई लाइक टू बी अ फिल्म मेकिंग. मेरे को फिल्म बनाना इट वॉज रियली ग्रेट. मेरे को बहुत अच्छा लगता है. यस. अँड आय लाईक टू बी अ ट्रॅव्हल ऑल्सो. म्हणजे कधी कधी नाही आवडत बट कधी कधी नाही का जेव्हा असं पाहतो ना वगैरे इट वॉज डॅम गुड. म्हणजे कधी कधी असं होऊन जाते ना की आपले थॉट्स नाही का हळूहळू चेंज होऊन जातात. म्हणजे समटाईम बिगिनिंग्सला आपल्याला फारसं आवडत नाही आणि देन म्हणजे कधी कधी मग गोष्टी आवडायला लागते. येस. इट वॉज रिअली ग्रेट. इफ म्हणजे सांग तुला काय बनायचं. तुला ट्रॅव्हल फिल्म मेकर बनायचं आहे की फिल्म मेकर बनायचं आहे.
Uh, both are good, yes. But ट्रॅव्हल फिल्म मेकिंग वगैरे त्यामध्ये ट्रॅव्हल फिल्म मेकिंग तर करायची आहेच, येस. म्हणजे करायची आहे, म्हणजे इट वॉज, म्हणजे मी करू शकतो यार, बस मला काही पैसे पाहिजे नाही ऍटलिस्ट. म्हणजे इट वॉज प्रॉब्लेम कसा आहे की मी ऍज अ फिल्म मेकर, या फिल्म मेकर म्हणजे मोशन सिनेमा फिल्म मेकर, ओके. जे फिल्म मेकर समजा मला बनायचं असेल ना, तर आय जस्ट, म्हणजे मला फक्त सर्व्हाइव्ह करण्यासाठी काही मनी पाहिजे टू बॉम्बे, अँड देन आय अर्न समथिंग, आणि देन आय विल बिकेम अ फिल्म मेकर, येस. तर समजा ट्रॅव्हल फिल्म मेकर बनायचं असेल ना, तर आय नीड टू बी ट्रॅव्हल, या. आणि यासाठी माझ्यापाशी फुल फ्लेजेड प्लॅन आहे, पूर्ण प्लॅन आहे या ट्रॅव्हल फिल्मसाठी, येस. आणि त्यासाठी मला ऍटलिस्ट मिनिमम 15 टू 18 लाख रुपीज पाहिजे, या, फॉर जस्ट सिंगल इन्व्हेस्टमेंट, या. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर काय की मग त्याच्यात मला कंटेंट जास्तीत जास्त युट्यूबवर पब्लिश केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून मला, म्हणजे हा वर्षभराचा आहे, या. आणि वर्षभरात मग मला त्याप्रमाणे कंटेंट जमा करायचा आहे. बट इट्स अ रिअली लेस प्राइस. याच्यामध्ये मला स्वतः बाय ओन करावं लागेल, स्वतः या सर्व गोष्टी करावं लागेल. बट समजा जर बजेट थोडासा वाढत आहे, म्हणजे आम जस्ट लाईक 50 lakhs पर्यंत वगैरे जात आहे ना, 50 lakhs नाही, जस्ट लाईक 30 lakhs किंवा 40 lakhs पर्यंत वगैरे जात आहे ना, तर ऑब्विसली बहुत ही जबरदस्त बनेल जेव्हा आपण काही गोष्टी इन्क्लूड करू याच्यामध्ये, मोस्ट ऑफ द पीपल, या. म्हणजे इट वॉज लाईक दॅट, ट्रॅव्हल अलोन, या, इट्स कूल बट नॉट रिअली कूल. सो जर सोबत कोणीतरी राहील ना, इट वॉज रिअली ग्रेट. आय एम टेलिंग, माझ्या डोक्यामध्ये म्हणजे खूप सारे थॉट्स वगैरे आहे, हाऊ आय शूट, हाऊ आय एडिट, हाऊ आय कुठे जाईन, कशाप्रमाणे जाईन, का बोलीन, कशाप्रमाणे फोटोज काढीन, एव्हरीथिंग एव्हरीथिंग एव्हरीथिंग, येस. आय जस्ट नीड अ मनी, और आय जस्ट नीड, म्हणजे पैसे तर पाहिजे या, बट इट जस्ट लाईक असा एक इन्व्हेस्टर पाहिजे जो या गोष्टीला आवडतो, तो माझ्या स्वतःवर विश्वास ठेवतो आणि गोष्टीवर इन्व्हेस्ट करण्यासाठी तो राहील, या. लेट्स मेक, म्हणजे या, आज काहीच बोलू शकणार आलंय. आज दिवसभर मी स्टॅबिलायझर करून राहिलो व्हिडिओ माझे, येस. ऑलमोस्ट आता शेवटले 2 व्हिडिओ राहिल्या, ओके. हा एक व्हिडिओ आज रात्री स्टॅबिलाइज होईल, एक्सपोर्ट. आता मी थकलो यार, आय जस्ट नीड अ स्लीप. कारण काल रात्री पण मी करीब 12:30 वाजेपर्यंत त्या व्हिडिओच्या मागे होतो, आणि 12:30 वाजता लागल्यानंतरही मग रात्री त्याच्यामध्ये एक्सपोर्ट झाला रात्रभरात, आणि दिवसभरात मग त्याला पुन्हा एक्सपोर्ट करायला लागलं. तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत तो व्हिडिओ एक्सपोर्ट झाला, आणि त्याच्यानंतर मग मी दुसरा व्हिडिओ घेतला. तर आय डोंट थिंक तो होईल आज, या. कारण स्लीप इज रिली इम्पॉर्टंट, या. कारण मी कंटिन्यू सकाळी उठल्यापासून, म्हणजे 7 वाजता उठल्यापासून रात्री करीब 11 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करत आहे, या. सो इट वॉज लाईक दॅट की बहुत ही गरजेचं आहे ते, या. कारण जोपर्यंत हे व्हिडिओ प्रॉपरली बनणार नाही तोपर्यंत नेक्स्ट, म्हणजे स्टॅबिलाइज होणार नाही तोपर्यंत मी कामच सुरू करू शकत नाही. आणि स्टॅबिलाइज करण्यासाठी नाही का प्रॉब्लेम का होत आहे की माझ्यापाशी रॅम आहे 4 GB, आणि प्रोसेसर आहे i5 प्रोसेसर, विथ ग्राफिक्स नाहीच नाही. इट वॉज लाईक सॉफ्टवेअर ओनली वरच मी रेंडर मारून राहिले सगळे. सो ऑब्विसली इट टेक्स अ टाइम, या. ऑलमोस्ट 1-2 घंटे, 2.5 घंटे कधी कधी रेंडर करावं लागते. स्टॅबिलाइज करण्यासाठी त्याला पुन्हा 2 घंटे लागतात. इट वॉज, या. सो इट टेक्स अ टाइम. इट वॉज रिअली पेशन्स ठेवावा लागतो, बट येस. बट समजा जर हे व्हिडिओ आपले जमले का मग नंतर मग काम खूप इझी आहे, येस. मग आपले सगळे व्हिडिओ एका दमात सगळे आणायचे, एकदा आपण त्याला कलर ग्रेडिंग करून घ्यायचं, आणि येस. कलर ग्रेडिंग मध्ये मी हे नाही देणार आता, ते नाही का ते फ्रेमिंग, ते विंटेज लुक नाही का, तो देणार नाही. इट जस्ट लाईक सिम्पल कलर ग्रेडिंग. एक्सपोजर कमी जास्त केलं ना तर रेझोल्युशन थोडे कमी दिसतात यार. आय एम सेइंग इज दॅट, मला वाटते. तर मला असं वाटते की एक्सपोजर कमी जास्त नाही करत, फक्त कलर फिल्सला, म्हणजे कलर करेक्शनला एक्सपोज करतो, म्हणजे जेणेकरून कलर जास्त. ऑल्सो थिंग इज दॅट की एनडी फिल्टर वापरले असे इट विल बी बेटर, बट
आपल्यापाशी एनडी फिल्टर आहे नाही. दुसरी गोष्ट मोबाईलवर एनडी फिल्टर लागत नाही. या DSLR वर एनडी फिल्टर लागते, बट त्याच्यापाशी आपल्यापाशी गिम्बल नाही आहे. सो या बट एनडी फिल्टर इज रिअली गुड. या कारण तो पूर्ण कसे म्हणजे युजली माझ्या फुटेजेसमध्ये मी डे लाईट मध्ये हे केलाय ना, तर मोस्टली खूप जास्त ओव्हर एक्सपोज करतो आणि त्यामुळे युजली जे कलर्स आहेत ते खूप जास्त ब्राईटन दिसतात. या म्हणजे व्हाईट. आणि जेव्हा व्हाईट कलर येते त्याच्यामध्ये आपल्याला कळतच नाही का भिंतीचा कलर कोणता आहे. म्हणजे समजून घे की फुल डे लाईट मध्ये या भिंतीचा कलर आहे तो म्हणजे आपल्याला दिसून राहिलाय की तो एक प्रकारे लाईटिश ग्रीन आहे. म्हणजे एकदम खूप लाईट ग्रीन आहे. ओके, पण ग्रीन आहे लिटिल बिट, एकदम कम्प्लीट व्हाईट नाही आहे. ओके, बट सुपर डे लाईट मध्ये समजा जर मी याचा फोटो काढला ना, त्याचा फोटो एकदम व्हाईट येऊन जाईल मला. या इट वॉज सुपर ब्राईट येते. सो ब्राईट आणि व्हाईट याच्यामध्ये फरक आहे. ब्राईट याच्यामध्ये काय होते, व्हाईट येणे कम्प्लीट व्हाईट म्हणजे तो सिंगल कलर आहे. ब्राईट म्हणजे काय होते की याच्यामध्ये नाही का तो दुसऱ्या कोणत्या कलरला एक्सपोजच करत नाही. समजा जर मी कलरला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतो ना, तर याचा कलर पूर्ण हे होऊन जाईल, समथिंग दुसराच काहीतरी दिसेल. यस, whatever. So I'm thinking about that lately. Yes, पाहू त्या कलर ग्रेड मध्ये कशाप्रमाणे, बट व्हिडिओ स्मूथ बनला पाहिजे. दॅट इज फर्स्ट प्रायोरिटी. सो आम डुईंग इट. या काही काही प्रॉब्लेम्स पण येऊन राहिले. म्हणजे आताच 2 वेळा माझं स्टॅबिलाइज फेल झालं. यस, म्हणजे मी संध्याकाळी 5 वाजता लावलं होतं, 5 ते 7 वाजता पुन्हा फेल झालं, 7 ते 9 वाजता ते पण पुन्हा फेल झालं. आता मग मला 2 वेळा ट्राय केलं, एक विदाऊट रेंडर, एक रेंडर, दोन्ही याच्यात फेल झालं. बिकॉज ऑफ दॅट सम लेंथ थोडस कमी झाली. स्टार्टिंग मध्ये जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट स्टार्ट करता तेव्हा करीब फ्रेम्स जास्त हे होतात, स्टॅबिलाइज होतात, बट हळूहळू मग नंतर त्याची हे स्टॅबिलाइज घेण्यासाठी मग थोडा वेळ घेतो. यस, सो आय एम सेइंग इज दॅट की पहिल्या ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब 20,000 फ्रेम्स एकाच वेळेस हे करत जा. ओके, मग त्याच्यानंतर 13,000, मग 15,000, 15,000, 13,000, 10,000, 9,000 आणि त्याच्यानंतर मग 5,000 फ्रेम्सवर घेत जा. ओके, युजली मी जे व्हिडिओ शूट केले ते 60 FPS वर केलं. सो त्यामुळे माझा काफी स्मूथ आले व्हिडिओज. यस, पण यासाठी खूप जास्त वेळ लागून राहिला. बट आय हॅव टू डू इट. यस, बरोबर. So this is the My Artifact episode number 2089. Right, we are at Varda, Maharashtra. Thank you.